दृश्य आपण पाहतोय शिवाजी पार्क परिसरातील या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवाजी पार्क मध्ये दाखल झालेले आहेत। दादर मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणात उद्धव ठाकरे हे स्वतः आता या ठिकाणी या परिसरात दाखल झालेले आहे। संपूर्ण परिस्थितीची खरतर पाहणी जी आहे उद्धव ठाकरे स्वतः करतात। दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मीनाताईंचा पुतळा आहे आणि या पुतळ्यावर आज लाल रंग फेकण्यात आलेला आहे। त्यानंतर पोलिसांच्या वतीने लाल रंग कोणी फेकला त्या ज्ञाताची जी आहे चौकशी सुरू आहे, तपास सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने स्वतः उद्धव ठाकरे या परिसरात शिवाजी पार्क परिसरात दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। यावेळी उद्धव ठाकरे शिवाजी पार्क मध्ये दाखल झालेले आहेत। याआधी स्वतः राज ठाकरे यांनी देखील या परिसराची पाहणी केली होती। मनसैनिकांकडून, शिवसैनिकांकडून आणि पोलिसांकडून राज ठाकरे यांनी देखील माहिती घेतली होती। त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे स्वतः या परिसरात दाखल झालेले आहेत। शिवसैनिकांकडून आणि मनसैनिकांकडून उद्धव ठाकरे या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत आहेत। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणी उद्धव ठाकरे आता शिवाजी पार्क परिसरात दाखल झालेले आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले जात आहेत। स्वप्नील, काय सविस्तर माहिती? राज ठाकरे यांनी पाहणी केली, आता उद्धव ठाकरे देखील दाखल झालेले आहेत। स्वप्नील, ठाकरे यांच्या पुतळ्याची विकल्पना केली आहे। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पाहणी करण्यासाठी आणि घटनेची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। शिवाजी पार्क या ठिकाणी शिवसैनिक आणि आमदार खासदार तसेच या ठिकाणी अनिल देशमुख येथील उद्धव ठाकरे सुद्धा दाखल झाले आहेत। त्यापूर्वी राज ठाकरे सुद्धा येऊन गेलेले आहेत। स्थानिक जे सीसीटीव्ही आहेत त्या सीसीटीव्हीची पडताळणी करण्याचे ऐकून सूचना ज्या आहेत ते करण्यात आल्या आहेत। 24 तासांच्या आतमध्ये जो कोणी आरोपी असेल याला पकडून या ठिकाणी आणण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या होत्या। यानंतर आता उद्धव ठाकरे या घटनेची पाहणी करतायत। दरम्यान काय नक्की घडलं याची शहानिशा सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे। काही या ठिकाणी सकाळीपासून आपण जो अनिल देसाई असतील, महेश सावंत असतील हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सकाळपासून या ठिकाणी पुतळ्याच्या वरचा रंग पुसल्यानंतर योग्य तो पूजा असेल किंवा हार वगैरे घालून या ठिकाणी सुशोभित करण्यात आलेला आहे। यानंतर या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि कुठेतरी समाजकंटकांकडून हा प्रयत्न करण्यात आलेला आहे। कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय असं एकंदरीत यातून पाहायला मिळतं। अशा प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया आपण ठाकरे गटाच्या प्रतिनिधींकडून ऐकलेल्या पाहायला मिळाल्या। मात्र या ठिकाणी नक्की हा प्रकार कोणी केला आणि यामागे नक्की कारण काय आहे, या जो कोणी व्यक्ती या ठिकाणी रंग फेकून गेलेला आहे त्याला कोणी सांगितलं होतं का? अशा प्रकारच्या घटना या घडवून प्लॅन करून ही घटना घडवून आणलेली आहे का? अशा अनेक या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे आता नक्की काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरे या ठिकाणी संवाद साधतील। स्वप्नील, जर आपण पाहिलं महासाहेबांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आला, त्यानंतर सकाळपासूनच शिवसैनिकांची, विशेषतः मनसैनिकांची या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। स्वतः राज ठाकरे यांनी देखील या परिसराची पाहणी केली होती। शिवसैनिकांकडून, मनसैनिकांकडून आणि पोलिसांकडून राज ठाकरे यांनी माहिती घेतली होती। त्यानंतर उद्धव ठाकरे हे स्वतः आता शिवाजी पार्क परिसरात दाखल झालेले आहेत। संपूर्ण प्रकरणाची माहिती ते घेत आहेत। यावेळी अनिल देसाई देखील उपस्थित आहेत आणि बाळा नांदगावकर देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपस्थित असल्याचे दृश्य आपण पाहतोय। जरा सगळे शांत झाले, शांत व्हा सगळे। आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे हे करणाऱ्या दोनच वृत्ती असू शकतात। एक तर यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते, लाज वाटते, अशा कोणतरी लावारिस माणसाने केलं असेल। आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला, असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल। तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत। आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे। बघूया पुढे काय होतं। आहेत म्हणून आता पोलीस बोलतात की आम्ही शोधून काढू, बघू। पण मी पुन्हा सांगतो की दोनच
दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज लज्जा शरम वाटते, अशा कोणतरी बेवारस लावारिस व्यक्तीने केलं असेल, किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला, तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न कोणाचा तरी असू शकतो. अरे एकाने कोणतरी बोलला होता तर पुन्हा एकदा हा प्रकार घडलेला आहे. नाही, म्हणून मी शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या. भावना त्यावेळेला तीव्र होत्या, आजही तीव्र आहेत. पण आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलं, कारण परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात. मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते की अरे शी काय म्हणजे शरम वाटते, अशा कोणतरी एका बेवारस माणसाने केलं असेल, किंवा जसं बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला, तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकेल. जरा बोलताय, हिंदी में बोल रहे हैं. अरे थांब, मला बोलू दे. ठीक आहे. ये इस घटना का सिर्फ निंदा कर होना नहीं होगा. इसके पीछे कौन है ये तो ढूंढना ही होगा. और मुझे ऐसे लगता है कि दो ही किस्म की व्यक्ति इसके पीछे हो सकती है. नंबर एक, जिसको अपने माता पिता का नाम लेने के लिए शर्म आती है, ऐसे लावारिस व्यक्ति ने ये किया होगा. और नहीं तो जिस तरीके से बिहार में मोदी जी की मातोश्री जी का जो अपमान किया गया, उसे लेकर बिहार बंद करने का जो असफल प्रयत्न किया गया, उसी तरीके से शायद आज महाराष्ट्र में कुछ दंगा फसाद करने की किसी की साजिश या कोशिश होगी. निंदनीय प्रकार घडला असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले. यासोबतच खरं तर स्वतःच्या आईवडिलांचं नाव घेण्याची लाज वाटते अशाकडूनच हे कृत्य केल्या गेल्याची टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र पेटवण्याचा कुणाचा तरी प्रयत्न असू शकतो असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.